अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हे स्वामीचरणी विनंती करते. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निरंजन नंदादीप होतो. दूध दही पंचामृत हे तीर्थ होतात. प्रवासी यात्रेकरू होतात आणि जीव हा शिवस्वरूप होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. त्याचप्रमाणे आपण सर्व स्वामी भक्तही क्षणभर का होईना स्वामी समर्थांच्या आपल्या गुरूंच्या समोर बसून त्यांचे स्मरण करून त्यांचे नित्यसेवा, त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन किंवा चरित्र पठण अथवा श्रवण, ज्या काही सेवा तुम्हाला शक्य असतील त्या सेवा नक्कीच नित्यसेवेमध्ये करत राहावेत. हे पहा, गुरु कधीही करावे लागत नाहीत. ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. फक्त आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं, इतकंच. मग काय, आपल्याला गुरुकृपा नक्कीच मिळते. या संदर्भाला धरूनच आजचा हा व्हिडिओ आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3रा अध्यायाच्या मराठी अनुवादमध्ये आपण सर्वजण स्वामींचे, त्यांचे भक्त चोळप्पा यांच्याशी असलेले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध, त्यामुळेच त्यांनी चोळप्पा यांच्या इथे वास्तव्य करणे आणि त्यापुढे त्यांचे अवतार कार्य, लीला करणे याबद्दलची कथा श्रवण करणार आहात. 2ऱ्या अध्यायामध्ये आपण श्रवण केले की स्वामी हे कर्दळी वनातून कसे प्रकट झाले आणि त्यानंतर मंगळवेढ्याच्या नंतर ते अक्कलकोटास येऊन तिथे राहू लागले. स्वामी भक्त हो, चला तर मग या 3ऱ्या अध्यायापासून आपण स्वामींचे अवतार कार्यातील लीलाचे कथावर्णन श्रवण करण्यास सुरुवात करूया. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांनाही वंदन करूयात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या थोर अनुग्रहामुळेच आता 3रा अध्याय सुरू होत आहे. ह्या अध्यायात श्री स्वामी महाराजांचे अक्कलकोट येथे कसे आगमन झाले याबाबत वृत्तांत दिला आहे. मंगळवेढा येथे श्री स्वामी समर्थ महाराज घोर घनदाट अरण्यात राहिले. पण तेथील लोक एक प्रकारे अभागीच म्हणावे लागतील. कारण त्यांच्या गावी एवढा मोठा साक्षात परब्रह्म अवतार प्रकट होऊन सुद्धा त्यांना त्यांचा साक्षात्कार झाला नाही व त्यांचा आशीर्वाद पण त्यांच्या नशिबात नव्हता. जेव्हा श्री स्वामी महाराज मंगळवेढा येथून निघाले तेव्हा ते पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ या मार्गातून सरळ सोलापूर येथे येऊन पोहोचले व तेथून जेव्हा सरळ अक्कलकोट येथे जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर आपले परमभक्त श्री आप्पाटोळ यांना आपल्यासोबत घेतले. परंतु रस्त्याने चालता चालता श्री आप्पाटोळ यांना त्यांच्या घरचे काही महत्त्वाचे काम आठवले व त्यामुळे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्ध्या वाटेतच सोडून आपल्या गावी परतावे लागले. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आता एकटेच अक्कलकोटच्या दिशेने पुढे चालू लागले. ते काही वेळात जेव्हा अक्कलकोट येथे पोहोचले तेव्हा ते सरळ चोळप्पा यांच्या घरी पोहोचले. घरगृहस्थीत अत्यंत व्यस्त व त्रस्त झालेल्या चोळप्पा यांच्या घरी साक्षात परब्रह्म अवतार जेव्हा पोहोचले त्यावेळी त्यांनी स्वामी महाराजांना निरखून बघितले. साक्षात कोणीतरी थोर व अद्वितीय व्यक्तीला पाहून क्षणिक चोळप्पा स्वतःशी उचाळले. आपल्या घरी एक ना एक भाराभर चिंध्या असलेल्या अवस्थेत असलेल्या चोळप्पाने जेव्हा महाराजांचे अद्वितीय रूप पाहिले त्यावेळी त्यांना असे वाटले की हे कोणीतरी साक्षात्कारी मोठी व्यक्ती
दुसरी कोणी नसून एक कामधेनूच आपल्या घरी अवतरली आहे. स्वामींनी चोळप्पा यांच्या घरी आपला मुक्काम ठोकला. जेव्हा श्री स्वामी महाराज श्री चोळप्पा यांच्या घरी राहू लागले तेव्हा त्यांच्या योग सामर्थ्याची कीर्ती चोहीकडे पसरू लागली व लोकांचे थवेच्या थवे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अशा प्रकारे स्वामींचे अवतार लीला कार्य सुरू झाले. महाराज आपल्या योग सामर्थ्याने तेथे येणाऱ्या अनेक दुःखी व कष्टी लोकांचे दुःख दूर करू लागले. जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी अनेक लोक येऊ लागले तेव्हा महाराजांच्या पूजेसाठी अनेक साहित्य व पैसे घेऊन येत होते. त्यामुळे श्री चोळप्पा यांच्या घरचे दुःखाचे दिवस अगदी थोड्या दिवसातच समाप्त झाले. असेच दिवसामागून दिवस जात असताना श्री स्वामी महाराजांची कीर्ती त्या काळचे अक्कलकोटचे महाराजा श्री मालोजी यांच्या कानी पडली. महाराजांच्या असंख्य लीला त्यांच्या कानी पडल्यामुळे त्यांना महाराजांच्या भक्तीची आस लागली व त्यांना असे वाटले की आता आपली महाराजांची भेट कधी होणार. ते याच विवंचनेत असताना प्रत्यक्ष स्वामी महाराज स्वतः त्यांच्या दरबारात हजर झाले. मी महाराजांची आठवण करत असतानाच माझी हाक अप्रत्यक्षपणे महाराजांनी ऐकली व महाराज स्वतः त्यांच्या भेटीसाठी हजर झाले. हे पाहून त्यांचे मन द्रवित झाले व त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व मालोजी राजे यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचे थेंब थेट महाराजांच्या चरणी पडले. भक्तांसाठी सगुण रूप धारण करून भगवान श्री विष्णू सुद्धा ब्रह्मानंदी लीन होतात. तर हे तर राजे आहेत. त्यांच्या ह्या कृतीचे कौतुक कितीही वर्णित केले तरी त्याला शब्द मात्र नक्कीच नाहीत. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 3रा अध्याय संपूर्ण होत आहे. स्वामी भक्त हो, ज्याप्रमाणे स्वामी त्यांचे भक्त चोळप्पा यांच्याशी असलेले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध, गुरु आणि शिष्य यांचे असलेले जन्मोजन्मीचे नाते, याच कारणामुळे ते चोळप्पा यांना जाऊन भेटले, त्यांच्याकडे वास्तव्य केले. त्याचप्रमाणे स्वामी भक्त हो, तुमचे आणि स्वामींचेही काहीतरी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतील. त्याचमुळे का होईना हा व्हिडिओ आज तुम्ही पाहत आहात आणि स्वामींच्या भक्तिमार्गात आहात. तसेच स्वामींची नित्यसेवा करत आहात. जसे चोळप्पा यांच्या घरी स्वामींनी वास्तव्य केले त्याचप्रमाणे तुमचे जर कर्म चांगले असतील आणि प्रामाणिक भक्ती असेल तर तुमच्या घरी देखील स्वामींचे वास्तव्य होऊ शकते. स्वामी भक्त हो, कर्म चांगले करा, स्वामींवर दृढ श्रद्धा विश्वास ठेवा आणि अखंड स्वामींचे नामस्मरण करा. पहा, तुमच्याही जीवनामध्ये चमत्कारिक बदल नक्कीच होतील. आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3रा अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण केल्याबद्दल तुमचे स्वामी भक्तांचे खूप खूप आभार. अशाच प्रकारे स्वामी चरित्र सारामृतातील संपूर्ण अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण करण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी चरित्र सारामृतातील 4थ्या अध्यायाचे मराठी अनुवाद या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.